तुळजाभवानी आणि ती महाराष्ट्राची कुलस्वामिनी का आहे, त्याचं सगळ्यात महत्त्वाचं तुळजेच्या नावामध्येच सगळं काही सामावलेलं आहे। तुळजा म्हणजे तुलना करणारी, मोजणारी, मोजून मापून आपल्या गणाचं भरण पोषण करणारी, जी तुलना करते, तुळा करते, ती तुळजा। आणि कुलस्वामिनी म्हणजे काय, तर या तुळजाभवानीने एकूण 96 कुळांमध्ये तिचं स्वतःचा गण उभा केला होता। तिच्या गणाचं भरण पोषण, पालन पोषण करता करता तो गण इतका विस्तारत गेला की तिच्या गणाचे एकूण 96 कुळ बनले। हे 96 कुळ तिने पुढे आपल्या 4 लेकींमध्ये, ज्ञातीमध्ये, मुलींमध्ये वाटून दिले आणि एका ज्ञातीच्या वाट्याला एकूण 24 कुळ आले आणि 24 चोक 96, म्हणून 96 कुलांची ती कुलस्वामिनी म्हटली जाते। कुल हे शुद्ध स्वरूप आहे आणि कुळ हे नंतरच्या काळात त्याचं भ्रष्ट स्वरूप बनलेलं आहे। नमस्कार, दख्खन टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे। मी नितीन सावंत। आपण नवरात्र उत्सवाच्या संदर्भाने प्रत्येक भागाचं, प्रत्येक दिवसाचं, एकूण नवरात्र उत्सवातलं 10 दिवसाचे 10 सिरीज मध्ये आपण हे महत्त्व समजून घेत आहोत। आज आपण 3रा दिवस नवरात्र उत्सवाचा म्हणून आपण महाराष्ट्राची सगळ्यात लाडकी गणराणी, सगळ्यात लाडकं लोकदैवत आणि सगळ्यांची आवडची तुळजाभवानी हिचं महत्त्व आपण समजून घेणार आहोत। महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून जिची ओळख आहे अशी तुळजाभवानी, ही तुळजाभवानी प्राचीन काळापासून जिला सातत्याने राजाश्रय लाभल्यामुळे ती सर्वाधिक लोकप्रिय राहिलेली आहे। तुम्हाला माहिती आहे, महाराष्ट्राचे, आपल्या सगळ्यांचे, भारताचे लाडके राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या नंतरही त्यांच्या घराण्याचं सातत्याने जे येणं जाणं राहिलं ते तुळजाभवानीकडे विशेष। तर काय असतं कुल, ज्ञाती, तर सगळ्यात महत्त्वाचं जी पहिली मुख्य गणराज्ञी असते तिला राज्ञी म्हटलं जातं। त्यानंतर पुढे तिची बनते ज्ञाती, एक शाखा। त्या तुळजा ह्या राज्ञीच्या एकूण पुढे 4 ज्ञाती बनतात। ज्ञाती म्हणजे शाखा। आणि पुढे ज्ञातींचं रूपांतरण कुलामध्ये होतं, कुलाचं रूपांतरण कुटुंबामध्ये होतं आणि कुटुंब हे 7व्या पिढीला वेगळं केलं जातं, फुटतं आणि नव कुटुंब तयार होतं। अशा प्रकारे कुटुंब, मग कुटुंबाचं कुल, मग कुलाची ज्ञाती, ज्ञातीची पुढे काय बनते, राज्ञी बनते। अशा प्रकारचा हा सप्तसिंधूकडून निऋतीच्या स्त्री राज्यातून चालत आलेला हा मातृसत्तेचा, स्त्री सत्तेचा वारसा महाराष्ट्रामध्ये तुळजा चालवताना दिसते। तुम्ही जर तुळजापूरला गेलात तर घाटशिळेवर आजही घाटशिळा म्हणून तिचं आठवणीचं प्रतीक, तिथे मोठा गोल आकाराचा तुम्हाला घाटशिळा दिसेल। या घाटशिळेवर बसून ती आपल्या प्रजेला परडीने समान धान्य वाटून देत असे। समतेची जनक तुळजाभवानी आहे। समता काही बाहेरच्या देशातून आपण आयात केलेली नाही, भारताने ती समता दिलेली आहे। ही तुळजा आपल्या ज्ञातींना, आपल्या लेकींना, आपल्या गणाला पिकवलेल्या भाताचा, पहिल्यांदा त्या साळीचं, त्या भाताचा ढीग मारला जायचा, ढीग लावला जायचा आणि मग त्या ढिगावरचं परडीने समसमान धान्य ती आपल्या ज्ञातींना, कुलाला, आपल्या कुटुंबाला, आपल्या गणाला ती वाटून देत असे। आणि म्हणून परडीचं महत्त्व तुळजेच्या गणामध्ये फार महत्त्व आहे। आपली तुळजाभवानी ही परडीने समान धान्य वाटून देत असल्या कारणाने परडीला आज घडीला समतेचं प्रतीक मानलं जातं। तुळजाभवानीच्या अंगणामध्ये परडीधारी महिला ज्या असतात त्या असं म्हणतात की आमच्या घराला देवीची परडी आहे, आम्हाला ती कशाचीच कमी पडू देणार नाही, कशाचीच कमी पडू देणार नाही, यासाठी परडी वापरलं जातं। परडी सुबत्तेचं, सुजलाम सुफलामतेचं आणि समतेचं प्रतीक एकेकाळी मानलं गेलं होतं। परडीच्या बरोबरीला कवडी आपण बघतोय, तर कवडी सुद्धा चलन आहे, चलनाचं प्रतीक आहे आणि कवडीच्या द्वारे विविध गणांच्या देवीची ओळख पटवली जायची। कवड्यांचे अनेक प्रकार आहेत, कवड्यांवरच्या रंगावरून कुठल्या गणाची, कुठल्या देवीच्या कुळाची ही कवडी आहे असंही ओळखलं जातं। आणि म्हणून आज घडीला आपल्याकडे एक वाक्यप्रचार आहे की माझ्या प्रॉपर्टीतली मी तुला फुटकी कवडी सुद्धा देणार नाही, फुटकी कवडी सुद्धा देणार नाही। याद्वारे आपण अंदाज बांधू शकतो की एकेकाळी कवडी हे चलनाचं प्रतीक होतं। त्याचबरोबर कवडी हे प्रजननाचं, स्त्री योनीचं, माणुसकीचं आणि माणसं नवी संतती जन्माला घालण्याचं प्रतीक सुद्धा एकेकाळी मानलं गेलेलं आहे आणि म्हणून कवडी हे सुजलाम सुफलामतेचं प्रतीक आहे। अशा पद्धतीने तुळजाभवानीचा गणाचं प्रतीक हे कवडी आहे, परडी आहे, दिवटी आहे, संबळ आहे। संबळचा अर्थ होतो जिथे दोन्हीकडे हे समान बळ लावून वाद्य वाजवलं जातं, ते संबळ आहे।
या तुळजेच्या गणामध्ये त्या गणाचे प्रमुख, त्या गणाचे पुढचे पुजारी, त्या गणाचे पुढचे भोपे आणि त्या गणाचे मुख्य अधिकारी जे होते, पितृसत्ता आल्याच्या नंतर तुळजेचे मुख्य हक्क अधिकार कदमांकडे गेले. कदमांना आज तुळजाभवानीचे भोपी मानलं जातं. हे खऱ्या अर्थाने तुळजाभवानीचे वारसदार आहेत. यामध्येच कदम आज गोंधळ्यांचं सुद्धा आडनाव आहे. त्यामुळे देवीचे प्रचार करणारे, रात्र रात्र कथा करून, गोंधळ घालून रात्रभर आपल्या देवीचा वारसा सांगणारे जे गोंधळी आहेत, ते तुळजाभवानीचे जे प्रचारक गोंधळी, त्यांचेही आडनाव कदम आहेत. त्यामुळे जाती व्यवस्थेत नंतरच्या काळात कदम ही गोंधळी कास्ट बनली. परंतु एकेकाळी देवीचे भोपी मराठा कदम किंवा आज गोंधळी, गोंधळ घालणारे कदम हे खऱ्या अर्थाने एकाच गणाचे आहेत, एकाच आईची लेकरं आहेत. आणि हे सगळे 96 कुळं किंवा ही सगळी आडनावं ही एकाच आईची लेकरं असणारी आहे. त्यामुळे हे सगळ्यांचं कुळ तुळजाभवानी आहे आणि एकच कुळ आहे, ती सगळ्यांची माता आहे. पर्यायाने महाराष्ट्राची ती गणमाता आहे, महाराष्ट्राची ती मुख्य आई आहे. आणि म्हणून तुळजेपासून पुढे गण फुटून, ज्ञाती फुटून गावं वसवायला सुरुवात झाली. त्यामुळे तुम्हाला गोदावरीच्या किनाऱ्यावर एकाच आडनावाची एक कुळी गावं दिसतात आणि ही एक कुळी गावं तिच्या गणांनी वसवलेली असतात. ज्या गावामध्ये एकच आडनाव असतं आणि संपूर्ण भावकी एकाच आडनावाची असते आणि सगळेजण सुतक पाळतात, अशा प्रकारच्या गावांना एक कुळी गाव म्हटलं जातं. ही सगळी एक कुळी गावं तुळजाभवानीच्या गणाची आहेत. परंतु नंतरच्या काळामध्ये पितृसत्ता आली, जाती व्यवस्था आली, वर्ण व्यवस्था आली, अस्पृश्यता आली आणि आडनावं हा विविध जातींमध्ये राहिली आणि जाती मात्र वेगवेगळ्या झाल्या, पोटजाती झाल्या. त्यामुळे ज्यांची आडनावं सारखी आहेत ती कुठल्याही जातीची, धर्माची, पंथाची लोक असू द्या, ही पर्यायाने एका आईची लेकरं आहेत. आणि म्हणून तुळजाभवानींच्या ज्या 4 ज्ञाती मानल्या जातात, ज्याच्यामध्ये योगेश्वरी आहे आंबेजोगाईची, त्यानंतर येडेश्वरी आहे, त्यानंतर तिथेच तिच्या पायाशी तिच्या जवळ मातंगी आहे. अशा तिच्या अनेक ज्ञाती, तिच्या मुली किंवा तिच्या उपगण चालवणाऱ्या देव्यांचंही आपण नाव सांगू शकतो. महाराष्ट्राच्या संपूर्ण कल्चरवर ज्या 4 गणराण्यांचं वर्चस्व आहे त्याच्यामधले तुळजाभवानी फार महत्वाची मानली जाते. त्यानंतर रेणुका आहे, त्यानंतर अंबाबाई आहे, त्यानंतर सप्तशिंगी आहे आणि मग ही तुळजा. अशा 4 गणराण्यांनी महाराष्ट्र वसवला. इतर 3 गणराण्यांच्या बद्दल, गणराज्ञांच्या बद्दल आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. परंतु ही जी तुळजा आहे ही मात्र सर्वाधिक लोकप्रिय असण्याचं कारण मगाशी सांगितलं की तिला राजाश्रय मिळाला. अनेक लोक गेले, तिची डेव्हलपमेंट केली, तिचं बांधकाम केलं आणि म्हणून आज तुळजाभवानीच्या समोर एक भव्य दिव्य कल्लोळ दिसतो, ज्याला कुंड म्हटलं जातं. ती एकेकाळची पुष्करणी आहे. आपल्या गणव्यवस्थेत पुरुषांना अभिक्त सिंचन विधी करून त्या गणात त्या पुरुषांची आंघोळ करून त्यांना पावित्र्य बहाल करणारी, गणामध्ये सामावून घेणारी आणि समतेने गण चालवणारी, स्त्री पुरुषांना एकत्रित करून गण चालवणारी ही तुळजा आहे. आणि म्हणून तुळजेचा आणि रामाच्याही भेटीचा एक संदर्भ तुळजापुरामध्ये सांगितला जातो. राम सीतेला शोधत आला असताना गोदावरी ओलांडून जाताना त्याची पहिली भेट ही तुळजाभवानीशी झाली आणि तुळजेला त्याने तुकाई म्हणून संबोधन केलं, तू आम्हाला आईप्रमाणे आहेस. अशा प्रकारे घाटशिळेवर सुद्धा ही लोककथा, मौखिक कथा सांगितली जाते आणि त्यामुळे तुळजापूरच्या भवानीबद्दल जनमानसात अनेक लोककथा आहेत, अनेक लोकगीतं आहेत. खऱ्या अर्थाने तुळजाभवानी जिवंत ठेवली ती लोकपरंपरेनं. स्त्रियांनी गीत गात असताना, जात्यावर दळत असताना, परडीधारी स्त्रियांनी, देवकर महिलांनी, देवीच्या उपासक असणाऱ्या जोगत्यांनी, जागरण करणाऱ्यांनी, गोंधळ घालणाऱ्यांनी देवीचा वारसा जपलेला आहे. खऱ्या अर्थाने गोंधळी हे तिचे दूरदर्शन आहे, तिचे प्रचारक आहेत. रात्रभर देवीचं महत्व सांगणं हे भन्नाट आहे, हे अप्रतिम आहे. रात्रभर आपल्या लाडक्या देवीची कथा सांगायची, लोकांना अगदी एक झुलवून ठेवायचं, लोकांना एक गुंतवून ठेवायचं, हे काही साधारण गोष्ट नाही. आणि म्हणून तिचं रात्र रात्र प्रचार करणारे गोंधळी खऱ्या अर्थाने तिचे प्रचारक आहेत. नवरात्र उत्सवामध्ये, नवरात्र उत्सवात घटस्थापनेचं काय महत्व होतं हे आपण पहिल्या भागामध्ये समजून घेतलं. दुसऱ्या दिवशीच्या भागामधली पहिली गणराणी आपण हिंगुळजा बघितली आणि म्हणून आजची ही आपली महत्वाची जी गणराणी होती ती तुळजाभवानी. तिचं याहीपेक्षा अनेक भागांमध्ये आपण पुढच्या कधीतरी सविस्तर तिचं आपण महत्व समजून घेऊया. आज घडीला नवरात्र उत्सवातली सगळ्यांची लाडकी, तुळा करणारी, मोजून मापून आपला गण जगवणारी ती तुळजा, जिचा कुलवृक्ष कदंब आहे आणि जी सगळ्यांची कुलस्वामिनी बनली, अशा तुळजेला मी अभिवादन करतो, दंडवत करतो. नमस्कार.